भारत की आर्थिक राजधानी ये है मुंबई की पहचान। इस शहर में करीबन 1.25 करोड़ की आबादी है। उसमें से 80% लोग मूलभूत सुविधाओं से वंचित रहकर झुग्गी झोपड़ियों में रहते हैं। इन मूलभूत सुविधाओं में सबसे महत्वपूर्ण सुविधाएं हैं पानी। संयुक्त राष्ट्र संघ ने इस आवश्यकता को मानव अधिकार का हिस्सा बनाते हुए यह स्पष्ट किया था कि व्यक्तिगत तथा घरेलू इस्तेमाल के लिए पर्याप्त रूप में साफ, सुरक्षित और आसानी से उपलब्ध कराया गया पानी हर एक इंसान का मानव अधिकार है। इसी बात को लेकर मुंबई के और महाराष्ट्र के हर एक नागरिक को समान पानी मिलना चाहिए। इस मांग को लेकर 16 फरवरी दोपहर 2:30 बजे मुंबई मराठी पत्रकार संघ CST में युवा संस्था, गिरनी कामगार संघर्ष समिति और घर बचाओ घर बनाओ द्वारा पानी हक्क परिषद आयोजित किया था, जिसमें मुंबई के कामगार बस्ती में से, आदिवासी इलाकों से, ठाणे जिला से और विभिन्न संस्था संगठन के 300 लोगों ने उपस्थिति दर्शाई। इस परिषद का उद्घाटन गिरनी कामगार संघर्ष समिति के अध्यक्ष दत्ता इसवलकर जी ने किया। इसी के साथ युवा द्वारा मुंबईचं पाणी इस किताब का प्रकाशन किया गया। मुंबई ही उभा राहायला ज्यांनी ज्यांनी मदत केली त्या प्रत्येक श्रमिकाचा मुंबईच्या पाण्यावर हक्क आहे। तसं पाहायला गेलं तर हा आमचा लढा सुरू झाल्यावर मध्यंतरी मग त्या तलावाच्या परिसरात तिथे राहणारे जे लोक होते त्यांनी म्हणायला सुरुवात केली की हे पाणीमुळे आमचंच आहे, मुंबई शहराचं काय आहे। मृणालताईंनी जी ज्या पद्धतीने त्यांनी या ठिकाणी आपल्याला संदेश दिला आणि त्याचा इतिहास सांगितला आहे की पाण्याची लढाई ही आधीपासूनची मुंबईमध्ये सुरू आहे। परिसरांतून वेगवेगळ्या वस्त्यांमधून अनेक कार्यकर्ते ह्या ठिकाणी रोजचा पाण्याच्या संदर्भातला जो अनुभव आहे तो ह्या ठिकाणी कथन करणार आहेत। पाणी घरात नसेल तर ती जाईल कशी, तिची मुलं पितील काय, हा तिला प्रश्न असतो। ती कामावर पोहोचू शकत नाही। 2000 म्हशी जेव्हा धुतल्या जातात त्या म्हशीचं पाणी आमच्या त्या डबक्याच्या बाजूने नाला आहे, त्या नाल्यातून जातं आणि त्या नाल्यातलं पाणी शिरपून या विहिरीमध्ये आणि त्या विहिरीच्या पाण्यावर इथे आदिवासी राहतात। तिथे MMRDने किंवा महानगरपालिकेने पाण्याची व्यवस्था न करता आम्हाला तिथे रूम दिले होते। केमिकल झोन एरिया असल्यामुळं तिथे बोरवेल मारला होता, त्यामुळे आंघोळी केली ना आम्ही, तर आंघोळी केली तर आमचे केस असे ताट उभे राहायचे। विडील साईड जे पाण्याचे जो त्रास आहे तर पूर्वी 3 तास पाणी येत होतं आणि आज 5 ते 6 वर्ष झाली तर किमान 1.5 ते पावणे 2 तासच पाणी येतं। तर आम्हाला फार रस्त्याची ऍक्सिडेंटची पण भीती असते, एवढं ट्रॅफिक मध्ये पाणी आणावं लागते पियाला। आणि आज भी आमच्या महिला बाथरूमला, आंघोळीला, कपडे धुवायला जाते, तिथे पण आम्हाला आमची इज्जतीचा फार त्रास असते। आणि ऑक्युपेशन इमारतीला न मिळाल्या कारणाने ज्या ठिकाणी झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या लोकांना 2.5 रुपये प्रमाणे पाणी मिळतं त्या ठिकाणी त्या लोकांना प्रायव्हेट कनेक्शन घेऊन 7 रुपये प्रमाणे पाणी घ्यावं लागतं। तर असे एकंदरीत SRA मध्ये पाण्याचे प्रश्न हैं। 94 के बाद में अगर कोई अमेरिका से आके यहाँ बसा है तो उसके लिए हम आज भी पानी दे सकते हैं, लेकिन गरीब बस्ती वाले और जो गरीब बस्ती में रहने वाले, जो गरीब बस्तियों से जो पुनर्वासन हुए लोग हैं, वो अगर पानी मांगने कायदे से जाते हैं तो उनके लिए इतनी सारी कायदे की किताबें खोल के रखती है, संविधान को बंद करके रख देते हैं। कारण आज आमच्या जर जागेतून जर धरणं बांधली जात आहेत आणि आमच्या जागेतून जर पाईपलाईन जात असतील आणि आम्हाला जर पाणी मिळत नसेल तर आम्ही काय या मुंबईला परत पाणी आणून देऊ, हा आमचा पहिला प्रश्न आहे। परंतु मुंबई महानगरपालिका जेव्हा ही धरणं बांधते तेव्हा या प्रकल्पग्रस्तांचा पुनर्वसनाचा हा प्रश्न हा फार महत्वाचा आहे। और जिस संविधान में हर नागरिक को जीने का अधिकार दे दिया, लेकिन यहाँ पर महानगरपालिका ने एक कानून बना दिया कि इसको पानी दिया जाएगा और उसको पानी दिया नहीं जाएगा। तो ये भी एक अचंबा है कि क्या ऐसा कभी एक कानून भी हो सकता है कि हम किसी को पानी नहीं देंगे। युवाने एक छोटासा स्टडी केला 216 वस्त्यांमध्ये, पण त्या सारांशातही हे स्पष्ट की ही जी पाण्याची चोरी आहे हा आरोप खोटा आहे। जनरल कमेंट 15 असं एक फार मोठं डॉक्युमेंट आहे जे पाण्याच्या अधिकाराची गोष्ट करते। त्याच्यावरती भारताने मंजूर केलेलं आहे की आम्ही लोकांना, आमच्या जनतेला या पद्धतीने पाणी देणार। काय पद्धत आहे की प्रत्येकाला पाणी, कमीत कमी पाणी जे आहे 90 लिटर आम्ही देणार। आम्ही सगळ्यांना जे आहे ते घरोघरी पाणी पुरवणार।
आम्ही जे आहे ते सातत्याने पाणी पुरवणार, पिण्यायोग्य पाणी पुरवणार आणि प्रत्येकाला जे आहे ते निरंतर म्हणजे सातत्याने पाणी पुरवणार आणि ते जेवढे पैसे ते त्यांची कुवत आहे तेवढा कुवतीने देऊ शकतील एवढा कुवतीत पाणी पुरवणार अशा पद्धतीच्या कमिटमेंट आपण संयुक्त राष्ट्रसंघात देऊ आणि इथे मग हे 95चे कट ऑफ डेटचे कायदे आपण करत राहतो. हा लपंडाव जो आहे हा राजकीय लपंडाव, वोट बँकचा राजकीय लपंडाव आहे असं आमचं मत आहे. हे जे सगळी चर्चा चाललेली आहे की पाणी कमी आहे 25% कमी आहे. मुंबई महानगरपालिकेच्या पाणी खात्याने जलविभागाने काढलेली श्वेतपत्रिका आमच्या समोर आहे. ही श्वेतपत्रिका असं सांगते की मुंबई महानगरपालिकेकडे 3350 दशलक्ष लिटर प्रतिदिन पाणी पुरवठा केला जाईल. एवढा पाणी पुरवठा आहे आणि हा पाणी पुरवठा मधला 25% आपण कमी केली, 25% पाणी नाही असं मान्य केलं तरी सुद्धा जे पाणी उरतं त्या पाण्यामध्ये जर आज मुंबईची लोकसंख्या 1,50,00,000 धरली तर प्रत्येक माणसाला 190 लिटर पाणी मिळेल एवढं पाणी मुंबई महानगरपालिकेकडे आज आहे आणि हे आकडे सांगतायत त्यांचे स्वतःचे, मी सांगत नाही. मग पाणी गेलं कुठे, मुरतंय कुठे पाणी? पाणी जमिनीच्या खाली मुरतंय. 30 ते 40% पाणी हे मोठा पाईपलाईन लीक होऊन जमिनी खाली मुरतंय. या सगळ्या समस्यांची खरी कारण काय आहेत? शहर नियोजन करताना मूलभूत सुविधांचा प्रश्न लक्षात घेतला गेलेला नाही, जे महानगरपालिकेच्या पाणी खात्याकडे अक्षम्य दुर्लक्ष केलं गेलेलं आहे. हम जैसे साथियों ने और हम जैसे कार्यकर्ताओं ने देश भर में क्या पूरे विश्व में एक नारा दिया है जिसका है कि वाटर फॉर लाइफ नॉट फॉर प्रॉफिट. आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं आमच्या रेडॉलच्या वतीने मी या ठिकाणी आलेलो आहे. प्रकाश रेड्डी या ठिकाणी बोलणार आहेतच आहेत, तर मी आपल्या या आंदोलनाला आपल्या मागणीला मी रिपब्लिकन पक्षाचा पूर्णपणे पाठिंबा जाहीर करतो. 135 लिटर दर माणसे कोणी असो, मग कुठे राहणार असो, आदिवासी असो, फुटपाथवर राहणार असो किंवा आणि चाळीमध्ये राहणार असो, त्या माणसाला दर दिवशी 135 लिटर प्रतिदिन पाणी मिळालंच पाहिजे या परिषदेची मागणी. अंत में कार्यक्रम के अध्यक्ष दत्ता ईश्वरकर जी ने पानी के अधिकार को लेकर भविष्य में पानी हक परिषद की क्या रणनीति होगी इस पर बात करते हुए कहा कि येत्या 8 एप्रिलला आपण असं ठरवलंय दुपारी 2 वाजता 1,00,000 लोकांनी त्या महानगरपालिकेवर यायचं आहे आणि त्यांचे काय झेंडवडे काढायचे ते नंतर आपण काय करायचं ते करू. क्या हम पानी के अधिकार के लिए इकट्ठा होकर अपना हक मांगेंगे?